नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं पुन्हा मी एकदा आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत ATP एक्झामसाठी असणारा जो सर्वे सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टमध्ये असणारे टोटल युनिट्स आणि प्रत्येक युनिटमध्ये असणारे जे सब टॉपिक्स आहेत ते आपण ह्या लेक्चरमध्ये इथं डिस्कस करणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला मी सगळ्यांना परत एकदा आपल्या ऑनलाईन कोर्सबद्दल इथं मित्रांनो मी कळवतो। बघा, लक्ष द्या, आपला ऑनलाईन ATPचा कोर्स सुरू आहे, ज्याची फी फक्त 6000 रुपये आहे, जो लाईव्ह स्वरूपात तुम्ही करू शकतात। हाच कोर्स तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा अवेलेबल आहे, याची फी फक्त आणि फक्त 4000 रुपये आहे मित्रांनो। आणि जर तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला परचेस करायचं असेल तर लगेच अकॅडमीला कॉल करा, माझं नाव सांगा आणि 15% डिस्काउंट ऑफर आणखी याच्यावरती तुम्हाला मिळू शकते। यासोबत आपलं TCS आणि IBPS एक्झाम गाईड म्हणून अतिशय सुंदर बुक आहे, याचे रिव्ह्यू खूप छान आहेत, तुम्ही गुगलला जाऊन चेक करू शकतात। जेवढ्याही TCSच्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांमध्ये मॅक्झिमम मार्क्स विद्यार्थ्यांना या बुक्समधनं मिळालेले आहेत। 4000 प्रश्नांची यामध्ये सोल्युशन विथ क्वेश्चन्स जे आहेत सगळं दिलेलं आहे। हे प्रश्न जे आहेत याच्या अगोदर TCSने विचारलेल्या प्रश्नांमधलीच क्वेश्चन्स आहेत, तर त्यामुळे याचा सुद्धा तुम्ही नक्कीच फायदा घ्या। आता बघा मित्रांनो, जो TPAचा जो सिलेबस आहे, या सिलेबसमध्ये जो सर्वे सब्जेक्ट दिला आहे त्यामध्ये असणारे सगळे युनिट्स आणि त्या युनिटमध्ये असणारे सब टॉपिक्स आपण इथं डिस्कस करणार आहोत, ठीक आहे। आणि यानंतर सुद्धा जे रिमेनिंग सब्जेक्ट आहेत आपले टेक्निकल, त्यांचे सुद्धा मी असंच पूर्ण सब्जेक्टचा जो ओव्हरव्ह्यू आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबतच मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ती पण जॉईन करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला वेळोवेळी काय होणार आहे की इतर सगळ्या गोष्टींचे अपडेट्स तुम्हाला कळत जातील। तर बघा, या ठिकाणी जो सर्वे आहे त्याला आपण दोन पार्टमध्ये बघणार आहोत, एक तर बेसिक सर्वे आणि ॲडव्हान्स सर्वे। तर आधी बेसिक सर्वेचे सगळे 6 युनिट्स तुमच्यासोबत मी डिस्कस करतो। तर त्यातलं सगळ्यात पहिल्यांदा आहे ओव्हरव्ह्यू अँड क्लासिफिकेशन ऑफ द सर्वे। सो ओव्हरव्ह्यू आणि क्लासिफिकेशन ऑफ सर्वे याबद्दल तुम्ही बऱ्यापैकी अवेअर असाल, पण आता जे थोडंसं डिटेलमध्ये जाऊया। तर सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे की सर्वे, या सर्वेचा पर्पज काय, का आपण सर्वे करतो, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सर्वे, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑर पर्पज ऑफ द सर्वे, अँड देन डिफरंट टाइप ऑफ प्रिन्सिपल यूज इन द सर्वे। ठीक आहे, वेगवेगळे जे प्रिन्सिपल्स आपण वापरणार आहोत ते आपण इथं डिस्कस करणार आहोत, ठीक आहे। जसं प्रिन्सिपल ऑफ सर्विंग, वर्क फ्रॉम होल टू पार्ट, ठीक आहे, किंवा एखादा थर्ड पॉईंट असेल त्याला आपल्याला लोकेट करायचं आहे बाय युजिंग द 2 ऑलरेडी नोन पॉईंट्सपासून। तर असं जे काही प्रिन्सिपल्स आहेत, प्लेन टेबलचं प्रिन्सिपल असेल, असे बेसिक सर्वे प्रिन्सिपल जे आहेत ते आपण इथं डिस्कस करणार आहोत। देन टाइप्स ऑफ सर्वे। सो प्रायमरी, बघा, प्रायमरी सर्वे, सेकंडरी सर्वे असं आपण त्याला क्लासिफाय, प्रायमरी क्लासिफिकेशन, सेकंडरी क्लासिफिकेशन असं आपण त्याला क्लासिफाय करत असतो। देन महत्त्वाचं म्हणजे काय, प्लेन अँड जिओडेटिक सर्वे। त्यानंतर आणखी वेगवेगळे टाइप्स आहेत, जसं की लँड सर्वे आहे, त्यालाच आपण पुढे कॅडस्ट्रल सर्वे असं म्हणत असतो। देन हायड्रोग्राफिक सर्वे आहे, ॲस्ट्रॉनॉमिकल सर्वे आहे, फोटोग्रामेट्री नावाचं एक स्पेशल युनिट तुम्हाला पुढे स्टडी करायचं आहे। देन एरियल म्हणजेच काय ॲस्ट्रॉनॉमिकल सर्वे असेल, हायड्रोग्राफिक सर्वे या ठिकाणी झाला, टोपोग्राफिकल सर्वे, अशा सर्वेचे वेगवेगळे प्रकार। देन लेआउट सर्वे, कंट्रोल सर्वे, टोपोग्राफिकल सर्वे, आता मी तुम्हाला बोललो, रूट सर्वे, रेकग्नायझेशन सर्वे, असे सर्वेचे वेगवेगळे प्रकार त्याला इन डिटेल्समध्ये आपण बघणार आहोत। नंतर महत्त्वाचा फॅक्टर आहे स्केल। देन इंजिनिअरिंग स्केल, रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन, ठीक आहे, डायगोनल स्केल, व्हर्नियर स्केल, रेट्रोग्रॅड स्केल, हे जे वेगवेगळे टाइप्स आहेत स्केलचे ते तुम्हाला या पहिल्या युनिटमध्ये स्टडी करायचे आहेत। अभ्यास करताना जर स्वयं अभ्यास करत असाल, सेल्फ स्टडी करत असाल तर नेहमी सिलेबस कॉपी समोर ठेवत चला। सिलेबस कॉपीमधले पॉईंट्स जे आहेत ते कव्हर करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा नेहमी, ठीक आहे। चलो पुढे, हे झालं आपलं फर्स्ट युनिट। यानंतर आहे सेकंड युनिट, ज्यामध्ये तुम्ही चेन आणि क्रॉसस्टाफबद्दलचं डिस्कशन करणार आहात। बेसिकली सर्वेमध्ये आपण 4 प्रकारचे मेजरमेंट घेत असतो, हॉरिझॉन्टल डिस्टन्स, हॉरिझॉन्टल अँगल, व्हर्टिकल डिस्टन्स, व्हर्टिकल अँगल। सो ज्यावेळेस तुम्हाला हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करायचं असेल, हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करायचं असेल तर सगळ्यात बेसिक लेवलला आपण चेनचा किंवा टेपचा यूज करतो, अँड दॅट सर्वे इज नोन ॲज अ चेन सर्वे। आणखी पण ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहेत, जसं की तुम्ही इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर वापरू शकतात, जे की ॲडव्हान्समध्ये मी तुम्हाला सांगेल। टोटल स्टेशन नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे जे तुम्ही वापरू शकतात, ठीक आहे। टॅकोमेट्रीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात जर का हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करायचं असेल तर, पण या ठिकाणी आपण चेन बघणार आहोत। आणि क्रॉस स्टॉप जो आहे तो 90 डिग्रीसाठी आपल्याला ऑफसेट मारण्यासाठी आपण त्याचा यूज करत असतो। चेन सर्वेमध्ये असणारे इन्स्ट्रुमेंट जसं की मॅट्रिक चेन आहे, टेप आहे, ॲरो आहे, रेंजिंग रॉड आहे, ओपन क्रॉस स्टॉप आहे किंवा ऑप्टिकल स्क्वेअर आहे, याबद्दल पूर्ण डिटेल्स तुम्हाला शिकायचं इथं। चेन सर्वे स्टेशन, बेस लाईन, चेक लाईन, टाय लाईन, ऑफसेट, टाय स्टेशन, ऑब्स्टॅकल्स इन चेनेज, देन टाइप्स ऑफ ऑब्स्टॅकल, परपेंडिक्युलर असतील, ऑब्लिक असतील, रेंजिंग, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रेंजिंग, त्यानंतर एरर इन द लेंथ, इन्स्ट्रुमेंटल एरर, पर्सनल एरर, एरर ड्यू टू नॅचरल कॉजेस, रँडम एरर अँड प्रिन्सिपल ऑफ ट्रँग्युलेशन। या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्ही या सेकंड चॅप्टरमध्ये शिकणार, ज्याचं नाव आहे चेन अँड क्रॉसस्टाफ सर्वे,
क्लिअर होतं मी काय म्हणतोय सर? ही सिलेबस कॉपी पूर्ण डिप्लोमाची पॉलिटेक्निकची सिलेबस कॉपी आहे, ही समोर ठेवूनच अभ्यास करा, कारण TPSचा जो सिलेबस असणार आहे तो हाच असणार आहे आणि इथूनच तुमचे प्रश्न फ्रेम होतील. क्लिअर आहे? ठीक आहे, जाऊयात पुढे. यानंतर आणखी ह्याच टॉपिकमध्ये लोकेशन अँड स्केच ऑफ सर्व्हिस स्टेशन, देन रनिंग मेजरमेंट ऑफ बिल्डिंग, नेक्स्ट आहे कन्व्हेन्शनल सायन्स आहेत, रेकॉर्डिंग ऑफ मेजरमेंट इन अ फील्ड बुक, जे फील्ड बुक आपण यूज करत असतो, सिंगल लाईन डबल लाईन, त्यामध्ये आपल्याला कसा रेकॉर्ड करतो आपण डेटा, त्याबद्दलचं डिस्कशन इथं असणार. आणि काही कॅल्क्युलेशन्स असतील, काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम असतील, एररवरती असतील किंवा इतर बरेचसे काही प्रॉब्लेम असतील जे आपण इथं बघणार आहोत. नेक्स्ट आता युनिट नंबर 3, याचं नाव आहे चेन अँड कंपास ट्रॅव्हर्स सर्वे. आता बघा लक्षात घ्या, मी तुम्हाला म्हटलं की 4 प्रकारचे बेसिक सर्वे असतात. हॉरिझॉन्टल डिस्टन्स, हॉरिझॉन्टल अँगल, व्हर्टिकल डिस्टन्स, व्हर्टिकल अँगल. हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करायचं असेल फक्त तुम्ही चेन वापरू शकता, चेन सर्वे ज्याला म्हणतो आपण. पण या हॉरिझॉन्टल अँगलसोबत तुम्हाला हॉरिझॉन्टल डिस्टन्ससोबत हॉरिझॉन्टल अँगल मेजर करायचं असेल तर तुम्ही कंपास ट्रॅव्हर्सचा वापर करणार, कंपास सर्वेचा वापर करणार. ठीक आहे, मग त्यामध्ये असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी बघा, जसं की कंपास ट्रॅव्हर्स, जसं ओपन क्लोज असे तसे 2 प्रकार पडतील. देन टेक्निकल टर्म जिओग्राफिक और ट्रू मॅग्नेटिक बेरिंग, ट्रू बेरिंग, मॅग्नेटिक बेरिंग, आर्बिटरी मेरिडियन्स, देन मेरिडियन्स हे तिचे प्रकार. होल सर्कल बेरिंग आहे ज्याला आपण अझुमित म्हणतो. देन क्वाड्रंटल बेरिंग ज्याला आपण रिड्यूस बेरिंग सिस्टीम म्हणतो. मग होल सर्कल बेरिंगमधनं रिड्यूसमध्ये कन्व्हर्जन, रिड्यूसचं होल सर्कलमध्ये कन्व्हर्जन, हे पण तुम्हाला इथं विचारले जातात. नंतर फोर बेरिंग काय, बॅक बेरिंग काय, कॅल्क्युलेशन ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल अँगल ऑफ द पॉलिगॉन, देन डीप नावाची कन्सेप्ट आहे, त्यानंतर डिक्लिनेशन आहे आणि ह्या सगळ्यांवरती असणारे न्यूमेरिकल्स. ठीक आहे, हे असं सगळं काही तुम्हाला इथं शिकायला मिळणार आहे. पण आपल्याला जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते MCQ ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न असणार, जे इथून तुमचे फ्रेम होणार आहे. समजते? हा बेसिक सर्वेचा पार्ट चालला आहे. यात झाला आपला हा युनिट नंबर 3. आता बघा यात आणखी काही गोष्टी आहेत, जसं की कंपोनंट ऑफ प्रिझमॅटिक कंपास. प्रिझमॅटिक कंपास काय, त्याचे कंपोनंट काय अँड देअर फंक्शन्स. ठीक आहे, देन प्रिझमॅटिक कंपास जे आहे त्याची टेम्पररी ॲडजस्टमेंट असेल, तसं बेरिंगचं ऑब्झर्वेशन कसं करतात त्याबद्दल असेल. नंतर लोकल अट्रॅक्शन, लोकल अट्रॅक्शन ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी बेरिंग कंपासचा यूज करतायत, त्यात मॅग्नेटिक निडल आहे, तर त्यामध्ये काय येतात की साहजिक आहे की एरर्स येतात अँड दॅट एरर इज नोन ॲज अ लोकल अट्रॅक्शन. मग त्याचं मेथड ऑफ करेक्शन, ठीक आहे, ते तुम्ही इथं शिकणार आहात. मेथड ऑफ प्लॉटिंग अ ट्रॅव्हर्स, जसं की ओपन ट्रॅव्हर्स असेल, क्लोज ट्रॅव्हर्स असेल, मग तिथे येणारी क्लोजिंग एरर, ग्राफिकल ॲडजस्टमेंट ऑफ द क्लोजिंग एरर, हे सगळं तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे, ह्या युनिटमध्ये शिकायचं आहे आणि हे तुम्हाला कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, चलो. नंतर आहे लेवलिंग, युनिट नंबर 4. सो आता हे 2 मेजरमेंट तर झाले तुमचे, की हॉरिझॉन्टल डिस्टन्स झालं, हॉरिझॉन्टल अँगल झालं. आता लेवलिंग म्हणजे काय, व्हर्टिकल प्लेनमध्ये असणारे मेजरमेंट, जसं की व्हर्टिकल डिस्टन्स. सो याला आपण म्हणतो लेवलिंग आणि यासाठी डम्पी लेवल असेल, ऑटो लेवल असेल, ठीक आहे, यांचा आपण यूज करत असतो विथ व्हर्टिकल लेवलिंग स्टाफ. सो टर्मिनॉलॉजी जसं की लेवल सरफेस, लेवल लाईन, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल सरफेस, डॅटम, बेंचमार्क, GTS बेंचमार्क, टेम्पररी परमनंट बेंचमार्क. रिड्यूस लेवल काय असतं, राईज अँड फॉल मेथड, देन लाईन ऑफ कोलिमिनेशन मेथड ज्याला आपण हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणतो, बॅक साईड, फोर साईड, इंटरमिडिएट साईड, चेंज पॉईंट अँड हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट, या सगळ्या टर्म्स आधी तुम्हाला डिस्कस करायच्या. त्यानंतर मग टाईप्स ऑफ डम्पी किंवा टाइप्स ऑफ लेवल, जसे की डम्पी लेवल, टिल्टिंग लेवल, ऑटो लेवल, डिजिटल लेवल, कंपोनंट ऑफ द डम्पी लेवल. डम्पी लेवलचा मोस्टली आपण यूज करतो. इट्स फंडामेंटल ॲक्सिस, हॉरिझॉन्टल ॲक्सिस, व्हर्टिकल ॲक्सिस, हे ॲक्सिसबद्दल आपण इथं बघणार. टेम्पररी ॲडजस्टमेंट ऑफ द लेवल, परमनंट ॲडजस्टमेंट ऑफ द लेवल. देन टाइप्स ऑफ लेवलिंग स्टाफ, जसं की सेल्फ रिडिंग स्टाफ आहे आणि टार्गेट स्टाफ आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही बघणार. आणखी बघा याच्यात रिड्यूस लेवल बाय हाईट ऑफ कोलिमिनेशन मेथड किंवा हाईट ऑफ, त्यालाच आपण राईज अँड फॉल मेथड, दुसरी मेथड आहे राईज अँड फॉल मेथड. लाईन ऑफ कोलिमिनेशनला आपण हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड म्हणतो. या दोघं मेथडने तुम्हाला काय करायचं, रिड्यूस लेवल फाइंड आउट करायची. नंतर टू फाइंड द रिड्यूस लेवल बाय हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड, त्याचे न्यूमेरिकल्स आहेत, बट या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स यावरती विचारले जातील. टू फाइंड द रिड्यूस लेवल बाय राईज अँड फॉल मेथड विथ नेसेसिटी ऑफ चेक्स, जसं आपल्याला चेक पण घ्यावे लागतात, अर्थमॅटिक चेक घ्यावे लागतात आणि त्या चेकवर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात. नंतर लेवलिंगचे टाईप्स आहेत, जसं सिम्पल, डिफरन्शियल, फ्लाय लेवलिंग, प्रोफाईल लेवलिंग, रेसिप्रोकल लेवलिंग आणि सगळ्यात शेवटी कम्प्युटेशन ऑफ मिसिंग रिडिंग किंवा एरर्स. नंतर आहे कंपॅरिझन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ लेवल्स, त्यांचं कंपॅरिझन. हा सिलेबस आहे जो तुमच्यासमोर मी प्रत्येक पॉईंट जे आहे मी ते डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो आहे. सो युनिट आणि त्या युनिटमध्ये असणारे सब टॉपिक्स हे तुम्हाला कव्हर करायचे आहेत विथ ऑब्जेक्टिव्ह MCQ. आपल्या ऑनलाईन लाईव्ह स्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होतीलच. ठीक आहे, चलो.
आता यानंतर आहे नंबर 5 कंटुरिंग. आता कंटुरिंगमध्ये असणारे डिफरंट सब टॉपिक्स बघूया. कंटूर इंटरवल, हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट हे त्याच्यात असणाऱ्या टर्म्स. कंटूर मॅप, कॅरेक्टरिस्टिक अँड युजेस ऑफ द कंटूर मॅप. देन आहे मेथड ऑफ कंटुरिंग, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मेथड. नंतर मेथड ऑफ इंटरपोलेशन ऑफ द कंटुरिंग, अप्रॉक्सिमेट, अर्थमॅटिक अँड ग्राफिकल मेथड, टोपोशीट आणि टोपोशीटचा स्टडी. हे सगळं येणार कंटुरिंगमध्ये. ठीक आहे. पुढे नेक्स्ट युनिट नंबर 6. यामध्ये आपल्याला मेजरमेंट ऑफ एरिया अँड व्हॉल्यूम. सो मेजरमेंटमध्ये बघा डिजिटल प्लॅनिमीटरचा वापर करतो आपण फॉर एरिया कॅल्क्युलेशन. तो रेग्युलर असू द्या का इरेग्युलर एरिया असू द्या, डिजिटल प्लॅनिमीटर नावाचं खूप सुंदर इन्स्ट्रुमेंट, त्याचा वापर करून आपण काय करतो, एरिया कॅल्क्युलेट करतो. कंपोनंट अँड देअर युजेस, मेजरमेंट ऑफ एरिया युजिंग द डिजिटल प्लॅनिमीटर, मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम रिझर्वायर फ्रॉम द कंटूर मॅप. कंटूर मॅपमध्ये तुम्हाला काय केलेलं असतात, एलिव्हेशन्स दिलेले असतात, प्रत्येक पॉईंटचे रिड्यूस लेवल दिलेली असते आणि त्यासोबत आपल्याला त्याचा एरिया भेटला का तुम्ही इझिली काय करू शकतात, व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू शकतात. तर हे झालं मित्रांनो तुमचं युनिट नंबर 6. ठीक आहे, युनिट नंबर 6. तर आतापर्यंतचा हा जो पोर्शन होता हा होता सगळा बेसिक सर्वेचा. यानंतर आहे आता ॲडव्हान्स सर्वे आणि यामध्ये पण आपल्याला 6 युनिट स्टडी करायचे आहेत. त्यातलं फर्स्ट आहे प्लेन टेबल सर्वे. ही एक ग्राफिकल मेथड आहे प्लेन टेबल सर्वेची. मग या प्लेन टेबल सर्वेमध्ये असणारे जे प्रिन्सिपल आहे ते बघायचे. नंतर ॲसेसरीज म्हणजेच काय कंपोनंट यूज इन द प्लेन टेबल आणि त्या प्रत्येकाचं यूज. ठीक आहे, प्रत्येकाचं यूज. त्यामध्ये अलाइडेटचे टाईप आहेत. जस्ट 1 मिनिट. अलाइडेडच्या टाईप्स आहेत जसं की टेलिस्कोपिक अलाइडेड आहे, प्लेन अलाइडेड आहे, ते पण आपण इथं बघणार. नेक्स्ट सेटिंग आउट द प्लेन टेबल, ओरिएंटेशन ऑफ द प्लेन टेबल, बॅक साइटिंग, मॅग्नेटिक मेरिडियन मेथड अँड द मेरिडियन मेथड्स. ह्या सगळ्या काय मेथड्स आहेत आणि प्लेन टेबलच्या सेपरेट मेथड आहेत ज्यामध्ये तुम्हाला बघा रेडिएशन नावाची मेथड आहे, इंटरसेक्शन मेथड आहे, ट्रॅव्हर्सिंग मेथड आहे. ठीक आहे, रिसेक्शन नावाच्या मेथड आहेत. हे सगळं तुम्हाला इथं शिकायचं आहे. यावरचे ऑब्जेक्टिव्ह सोडवायचे आहेत कारण ते तुम्हाला डायरेक्टली MCQ म्हणून विचारले जातील. पुढे आहे मेरिट अँड डिमेरिट ऑफ द प्लेन टेबल सर्वे, याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस. सो हा झाला युनिट नंबर 1 ऑफ द ॲडव्हान्स सर्वे. देन याच्यामध्ये आहे ॲडव्हान्स सर्वेमध्ये युनिट नंबर 2 थेडोलाइट. याचा वापर करून आपण हॉरिझॉन्टल ॲज वेल ॲज व्हर्टिकल अँगल मेजर करत असतो. तर या थेडोलाइटचे टाईप्स आहेत जसं की व्हर्नियर थेडोलाइट, मायक्रोमीटर थेडोलाइट, डिजिटल थेडोलाइट, देन ऑप्टिकल थेडोलाइट, असे त्याचे टाईप्स आहेत. त्यांचे कंपोनंट्स, देन ट्रान्झिट थेडोलाइट, नॉन ट्रान्झिट थेडोलाइट आणि त्याचे फंक्शन. रीडिंग ऑफ व्हर्नियर अँड ट्रान्झिट थेडोलाइट कशा कॅल्क्युलेट करायच्या. डिफरंट टाईप्स ऑफ टर्म्स आहेत जसं की स्विंगिंग म्हणजे काय, त्याला प्लगिंग म्हणतात. नंतर ट्रान्झिटिंग आहे, फेस लेफ्ट पोझिशन, फेस राईट पोझिशन, फंडामेंटल ॲक्सिस ऑफ द ट्रान्झिट थेडोलाइट आणि त्यांचं रिलेशनशिप. ओके, टेम्पररी ॲडजस्टमेंट, परमनंट ॲडजस्टमेंट, मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँगल बाय युजिंग द डायरेक्ट अँड रिपिटेशन मेथड, देन एरर इलिमिनेशन बाय मेथड्स ऑफ रिपिटेशन. हे सगळं तुम्हाला बघायचं आहे. नेक्स्ट मेजरमेंट ऑफ मॅग्नेटिक बेरिंग ऑफ द लाईन ऑर प्रोलॉंगिंग म्हणजेच काय की तो आपण जेव्हा रेंजिंग करत असतो तर त्या लाईनला पुढे एक्सटेंड करणं. रेंजिंग ऑफ लाईन, डिफ्लेक्शन अँगल हे कॅल्क्युलेट करणं. मेजरमेंट ऑफ व्हर्टिकल अँगल, थेडोलाइट ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगल मेथड अँड डिफ्लेक्शन अँगल मेथड. देन चेक्स फॉर ओपन अँड क्लोज ट्रॅव्हर्स, कॅल्क्युलेशन ऑफ बेरिंग फ्रॉम द अँगल्स, अँगलपासून बेरिंगपासून अँगल. ट्रॅव्हर्स कम्प्युटेशन जसं की लॅटिट्यूड, डिपर्चर, कन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट, इंडिपेंडंट कोऑर्डिनेट्स, बॅलन्सिंग द ट्रॅव्हर्सर बाय बॉडविच रूल अँड ट्रान्झिट रूल, गेल्स ट्रॅव्हर्स टेबल कम्प्युटेशन्स. तर हे सगळं तुम्हाला बघायचं आहे थेडोलाइटमध्ये. हा ॲडव्हान्स सर्वेमध्ये असणारा आपला युनिट नंबर 2. युनिट नंबर 3 टेकोमेट्रिक सर्वे. थेडोलाइटचाच वापर करून आपण काय करत असतो, टेकोमेट्रिक सर्वे करत असतो. बट मायनर चेंजेस असते यामध्ये. थेडोलाइट जर यूज केला तर फक्त व्हर्टिकल ॲज वेल ॲज हॉरिझॉन्टल अँगल देतो. बट टेकोमेट्रिक सर्वेमध्ये मित्रांनो आपण डिस्टन्ससुद्धा मेजर करू शकतो. मग यामध्ये प्रिन्सिपल ऑफ टेकोमेट्री, टेकोमीटर अँड इट्स कंपोनंट अँड ॲनालिटिकल लेन्स. देन टेकोमेट्रिक फॉर्म्युला फॉर हॉरिझॉन्टल डिस्टन्स विथ टेलिस्कोप, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल स्टॅप. फील्ड मेथड ऑफ डिटरमाइनिंग द कॉन्स्टंट ऑफ टेकोमीटर्स. Determining the horizontal and vertical distances with tachometer by fixed hair method and staff held vertical method. Limitations of tachometry. नेक्स्ट आहे कर्व सेटिंग, युनिट नंबर 4. यामध्ये आपण टाइप्स ऑफ कर्व डिस्कस करणार आहोत. सिंपल कर्व, ट्रान्झिटिंग कर्व, ह्या सगळ्या कर्व ज्या आहेत या इथं आपण बघणार आहोत. देन रेल्वे अँड अलाइनमेंट्स, नोटेशन ऑफ सिंपल सर्क्युलर कर्व, डेझिग्नेशन ऑफ द कर्व,
बऱ्याचदा डिग्रीने मेजर केली जात असते. सेटिंग आउट द सिम्पल सर्क्युलर कर्व बाय ऑफसेट फ्रॉम द लॉंग कॉर्ड अँड रँकाइन्स मेथड ऑफ डिफ्लेक्शन अँगल. मित्रांनो, आता इथपर्यंतचा सिलेबस बघितल्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे लक्षात आलं असेल की हा सब्जेक्ट आपल्या आवाक्यातला आहे. म्हणजे काही विद्यार्थी जे आतापर्यंत डिग्रीचा अभ्यास करत होते किंवा डिग्री पासआउट आहेत, फक्त ज्यांनी डिप्लोमा केलेला नाही, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा सब्जेक्ट खूप म्हणजे ओळखीचा असणारा विषय आहे. कारण महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस असतील, इतर जेईच्या परीक्षा असतील, तर त्यामध्ये सुद्धा आपण याचा अभ्यास करत असतो. ठीक आहे, चलो पुढे. नंतर आहे ॲडव्हान्स सर्विंग इक्विपमेंट्स. ठीक आहे, ज्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर, मागे तुम्हाला म्हटलं मी EDM. सो हा आपला युनिट नंबर 5 इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर. याचा वापर करून आपण काय करतो, हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करतो. इट्स कंपोनंट अँड पार्ट्स अँड देअर फंक्शन, यूज ऑफ द EDM, टाइप्स ऑफ द EDM, construction and use of 1 second micro optic theodolite, electronic digital theodolite, feature of the electronic theodolite, हे सगळे ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहेत. construction and use of the total station, temporary adjustment, use of the functional keys of the total station, measurement of horizontal angle, vertical angle, distance and coordinate by using the total station. सो इथं बघा EDM नावाचं इन्स्ट्रुमेंट बघितलं, हे ॲडव्हान्स थेडोलाइट आणि टोटल स्टेशन, की ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला देतं टोटल स्टेशन. देन प्रोफाईल सर्वे कंटूर विथ द टोटल स्टेशन. सो इथं आपण सगळे ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट बघणार आहोत इन ॲडव्हान्स सर्विंगच्या युनिट नंबर 5 मध्ये. याच्यानंतर आहे शेवटचं युनिट नंबर 6, ज्यामध्ये तुम्ही रिमोट सेन्सिंग, GPS, GIS याबद्दल डिस्कशन करणार. रिमोट सेन्सिंगचं ओव्हरव्ह्यू, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, रिमोट सेन्सिंग सिस्टीम, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह सिस्टीम, अप्लिकेशन ऑफ रिमोट सेन्सिंग इन मायनिंग लँड, यूज ऑफ लँड कव्हर, मॅपिंग, डिझास्टर्स मॅनेजमेंट अँड एन्व्हायरमेंट. ठीक आहे, त्यासोबत कन्स्ट्रक्शन यूज ऑफ द GPS. देन GIS जे आहे, ज्याला आपण काय म्हणतो, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, तर त्याचा ओव्हरव्ह्यू, त्याचे कंपोनंट, अप्लिकेशन, सॉफ्टवेअर ऑफ द GIS, सोर्सेस ऑफ एरर इन GIS. तर हा मित्रांनो तुमचा पूर्ण सिलेबस होता सर्वेचा. तर लक्षात घ्या, खूप सुवर्ण संधी आहे, खूप मजेशीर गोष्ट आहे की सर्वेचा जो पार्ट आहे हा सगळ्यांचा अवेअर असतो, आहे का नाही. तर हा सगळा सब्जेक्ट तुमच्या समोर आहे. त्याचे मी युनिट्स डिस्कस केले, बेसिक सर्वे, ॲडव्हान्स सर्वे आणि त्याचे सब पॉईंट्स पण डिस्कस केले. सिलेबस कॉपी जी आहे किंवा हा जो सिलेबस आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केला जाईल. जस्ट त्याची हार्ड कॉपी एक प्रिंट काढून घ्यायची, समोर अभ्यास करताना ठेवायचं. ठीक आहे, चलो आपण आता इथं थांबूया. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये मी नवीन सब्जेक्ट घेऊन येईल आणि त्याच्या सब्जेक्टमध्ये असणारे युनिट्स आणि सब टॉपिक्स डिस्कस करूया. थँक्यू सो मच.